नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सकाळी 11 वाजता सुरू होतंय। या अधिवेशनात विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर विधिमंडळ परिसरात आणि सभागृहातही सरकारवर टीका करणार आहे, आंदोलन करणार आहे। तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला महाविकास आघाडी सरकारचे नेते वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतील। अवघ्या 2 दिवसांच्या या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करतील असं दिसतंय। राज्यात लॉकडाऊन काळात झालेली उपासमार, मराठा आरक्षण तसंच ओबीसी राजकीय आरक्षण यासह शेतकरी आणि कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होतील। दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची शक्यता जवळपास कमीच असल्यानं त्यातच लक्षवेधी तारांकित प्रश्न आणि उत्तर देखील नसणार आहेत। त्यामुळे विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतील। राज्यातील शेतकरी दैन्यावस्था, सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांचे झालेले हाल, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालेलं आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकारची कोंडी विरोधक करण्याचा प्रयत्न करतील। तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचं तिसरं समन्स देखील मिळालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी देशमुख प्रयत्न करतायत। देशमुख यांच्या या सगळ्या मुद्द्यावरून देखील विधिमंडळात पडसाद उमटण्याची शक्यता आहे। दरम्यान कोणकोणत्या मुद्द्यांवर पावसाळी अधिवेशन वादळी ठरेल त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। महत्त्वाचे मुद्दे मराठा आरक्षण, सोबतच ओबीसींचं राजकीय आरक्षणाचा देखील मुद्दा आहे। याबरोबरच जरंडेश्वर साखर कारखाना कारवाई प्रकरण देखील गाजण्याची शक्यता आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरण देखील गाजण्याची शक्यता आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरण देखील विरोधकांकडून उचलून धरलं जाण्याची शक्यता आहे। कोरोना काळातील भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भातले देखील आरोप झालेले होते, त्याबद्दल देखील विरोधक आवाज उठवतील अशी शक्यता व्यक्त होतीये। आणि महत्त्वाचा मुद्दा सध्याचा एमपीएससी परीक्षा आणि प्रशासनातल्या नियुक्त्यांबाबत देखील विरोधकांकडून सरकारवर टीका होण्याची शक्यता आहे। याच सगळ्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सागर, अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे, पण 2 दिवसांचंच हे अधिवेशन असणार आहे, त्यामुळे विरोधक सरकारला कशा पद्धतीने कोंडीत पकडतात, कोणकोणती अस्त्र आयुध विरोधकांकडून वापरली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, मुळातच 2 दिवसाचं पावसाळी अधिवेशन आहे। यामध्ये लक्षवेधी तारांकित अशी वेगवेगळी जी आयुध असतात, सरकारची वेगवेगळे मुद्दे, सरकारची ज्या चुका आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न विरोधक करतात, पण यांना मात्र लक्षवेधी तारांकित नाही आहेत। यामुळे सरकारच्या विरोधात जो काही आक्रोश आहे, जी काही नाराजी आहे विरोधकांना मांडायची, ती सभागृहामध्ये पेक्षा सभागृहाच्या बाहेरच अधिक दिसेल असं दिसून येतं। याचं प्रमुख कारण आहे की एकतर कालावधी कमी आहे, त्याच्यामध्ये सरकार मध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न लावण्याची भूमिका आहे। फक्त पुरवण्या मागण्या आणि राज्य सरकारला हवी असणारी विधेयकं मंजूर करून घेणं हा सत्ताधारी पक्षांवरचा अजेंडा आहे। तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधकांना आक्रमक होताना सभागृहापेक्षा सभागृहाच्या बाहेर जास्त दाखवावं लागणार आहे असं दिसून येतं। संपूर्ण दिवसभरामध्ये आज सांगितलं जातं की आज सकाळी भाजपाच्या वतीने आंदोलन छेडलं जाईल। विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारने दिलेली आश्वासनांची पूर्तता नाही आहे। अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणांमध्ये भ्रष्टाचार झालाय, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी कर्जमाफी असतील, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, या विषयी आहे। सामाजिक प्रश्न महाराष्ट्रामध्ये जे आता उफाळून आलेले आहेत, त्यामध्ये मराठा आरक्षण रद्द होणं, दुसरीकडे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होणं आणि मागासवर्गीय आयोगांनी आता भले
ओबीसी जनगणना, ओबीसी जे टाटा आहे गोळा करण्याचं, ते काम जरी सुरू केलं असलं तरी वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी बाकांवरच्या लोकांना कोंडी करण्याची तयारी आज दिसून येते. बिलकुल अजिंक्य. सागर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी कमी केला गेलेला होता आणि यावरनं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. अधिवेशन कमी करण्याचा सरकारचा रेकॉर्ड आहे अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. यावेळेला त्यांनी सरकारवर टीका करताना अनेक मुद्दे मांडले. मात्र त्या दरम्यानच शिवसेना आमचा शत्रू नाही, आमच्यात केवळ वैचारिक मतभेद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. शत्रुत्व नव्हतंच ना, कधी शत्रू थोडी आहोत आम्ही. आमचे वैचारिक मतभेद झाले कारण आमचा हात सोडून, आमच्यासोबत निवडून आलेले आमचे मित्र आमचा हात सोडून ज्यांच्या विरुद्ध निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्याच्यामुळे मतभेद उभे झाले ना. ते काही धुऱ्याचा वाद थोडी आहे की म्हणजे सुधीर भाऊचा धुरा काही उद्धवजीच्या धुऱ्याला लागून आहे आणि त्यांनी यांच्या धुऱ्यावर काही अतिक्रमण केलं असं नाही आहे. त्याच्यामुळे हा काही आमचा धुऱ्याचा वाद नाही आहे किंवा आमचं कुठलंही शत्रुत्व नाही आहे. पण वैचारिक मतभेद आहेतच. आत्तापर्यंत एकूण 7 अधिवेशनं या सरकारमध्ये झाली आणि या 7 अधिवेशनाचा कालावधी 36 दिवस आहे. उद्याचं 8वं अधिवेशन धरल्यानंतर एकूण कालावधी 38 दिवस एवढा होईल. म्हणजे सरासरी 5 दिवस देखील या सरकारच्या कार्यकाळामध्ये अधिवेशन चाललेलं नाही. कोविडच्या काळामध्ये झालेली जी अधिवेशनं आहेत त्याचा एकूण जर दिवस आपण बघितले तर ते 14 आहेत. 14 दिवस हे 2 दिवस पकडून कोविडच्या काळातली अधिवेशनं या सरकारने घेतली आहेत. त्याचवेळी जर संसदेचा आपण विचार केला तर कोविड काळामध्ये संसदेची अधिवेशनं 69 दिवस चालली आहेत. राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढलेला आहे. हे सरकार अधिवेशन फेस करू शकत नाही. ज्या प्रकारे वसुलीचे प्रकरण या सरकारमध्ये बाहेर येत आहेत, ज्या प्रकारची वेगवेगळी प्रकरणं आता येऊ घातली आहेत, यामुळे अधिवेशनच फेस करायचं नाही असा सरकारचा प्रयत्न दिसतोय. पण आम्ही सरकारचा चेहरा उघडा पडल्याशिवाय राहणार नाही. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. कोर्टात त्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे. आपल्या विरोधात कारवाई करू नये अशी ही याचिका आहे. ईडीनं अनिल देशमुख यांना हजर राहण्यासाठीचं समन्स बजावलेलं आहे. आज हजर राहावं अनिल देशमुख यांनी, असं हे समन्स आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी देखील या संदर्भातली माहिती दिलेली आहे. सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात कारवाई केली जाऊ नये यासाठी म्हणून याचिका अनिल देशमुख यांनी दाखल केलेली आहे. दिल्ली में अनिल देशमुख साहब ने सुप्रीम कोर्ट में नो कोर्सिव एक्शन में भी टेकन अगेंस्ट हिम ऐसा पिटीशन फाइल किया है. दिल्ली में अनिल देशमुख साहब ने सुप्रीम कोर्ट में नो कोर्सिव एक्शन में भी टेकन अगेंस्ट हिम ऐसा पिटीशन फाइल किया है. यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं गेल्या 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं दिलेली आहे. या खर्चामध्ये जवळपास 5.99 कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च केले गेलेले आहेत. प्रत्येक महिन्याला प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकार 9.6 कोटी रुपये खर्च करतंय अशी देखील माहिती आता माहिती अधिकारात उघड झालेली आहे. उद्धव ठाकरे सरकार यांनी गेल्या 16 महिन्यामध्ये जाहिराती आणि आपल्या प्रसिद्ध मोहिमेवरती
तब्बल 155 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. जर आपण याचा हिसाब केला तर प्रत्येक महिन्याला जवळपास 9.66 कोटी रुपये हे त्यांनी प्रसिद्ध मोहिमेमध्ये खर्च केलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सर्वात जास्त खर्च हा त्यांनी सोशल मीडियावरती सुद्धा केलेला आहे आणि एक प्रकारे पैशाची उधळपट्टी सुद्धा केलेली आहे. प्रसिद्धीचं बजेट 246 कोटीचं केलेलं आहे, जे आपल्या काळात किती होतं? 26 कोटी होतं पहिल्या वर्षी आमचं. 26 कोटीचं बजेट होतं, ते 246 कोटी केलं आहे. प्रसिद्धी करतात कशाची आहे? कामं तर सगळी बंदच आहेत, नवीन काम कुठलंही सुरू झालेलं नाही. मग नेमकी कशाची प्रसिद्धी चालली आहे आणि कोणाची प्रसिद्धी चालली आहे? मला आठवतं की आमच्या काळामध्ये एखादा आम्ही निर्णय जरी घेतला आणि त्यातला 2 आणि 3 कोटी रुपये जरी लागत असले तरी केवढा गजब करायचे. प्रसिद्धी विभागातनं 3 कोटी रुपयाचा खर्च, 3 कोटी रुपयाचा खर्च. आता 150 कोटी रुपये खर्च होऊन राहिले, काम काहीच नाही आहे. त्यामुळे ही नेमकी कोणाची प्रसिद्धी चालली आहे याची माहिती देखील आम्हाला मिळाली पाहिजे आणि यासोबत तिन्ही पक्षाच्या कोणत्या कोणत्या नेत्याच्या प्रसिद्धीकरता किती किती पैसे खर्च झाले याची फोड देखील आम्हाला मिळाली पाहिजे. त्यात अन्याय नको ना, म्हणजे तेही आम्हाला कळलं पाहिजे. राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं दडी मारलेली आहे आणि या भागांमधल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. पाहुयात याच संदर्भातल्या बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे. पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसानं आता मात्र दडी मारल्याचं दिसतंय. गेले 8 दिवस पाऊस झालेला नसल्या कारणामुळे शेतकरी चिंतेत आहे. राज्यात आणखी 8 दिवस मोठा पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता आणखीन वाढ झाली आहे. आणि याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. बब्बू, यंदाची पेरणी कदाचित वाया जाण्याची शक्यता आहे आणि दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओढवण्याची सध्याची तरी स्थिती दिसतेय. पावसानं दडी दिलेली आहे आणि येते 8 दिवस पाऊस कदाचित पडणार नाही अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. बब्बू, काय सध्याची परिस्थिती नाशिकमधल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची? अजिंक्य, मनमाड, मालेगाव, सटाणा, योला, बागलांसह नाशिकच्या ग्रामीण भागात अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण पूर्ण जून महिना हा जो आहे तो कोरडा गेलेला आहे. या भागात पाऊस गायब झालेला आहे. 20% शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, त्यांची पिकं करपू लागलेली आहे. 80% पेरण्या हे खोळंबलेले आहे. 1 महिना उशीर झालेला पेरणीला आणि आता हवामान खात्याने जो इशारा दिलेला आहे का 8 दिवस मोठा पाऊस होणार नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडलेली आहे. माझ्यासोबत या भागातले काही शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण तर त्यांना आता या संकटाला ते कसे सामोरं जाणार आहे, काय म्हणा? नांदगाव तालुका हा अवर्षण प्रमुख क्षेत्रात मोडत असल्यामुळे पावसाचं प्रमाण येथे नेहमीच कमी असते. यावर्षी मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि जूनच्या सुरुवातीला अत्यल्प कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळं 20 ते 25%च शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. परंतु आता ते जमिनीच्या वर आलेलं पीक वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवलेलं आहे. पाण्याची परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे कशी विहिरींनी पाण्याचा तळ गाठलेला आहे, तळ्याचं पाणी आटलेलं आहे. त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा गंभीर होऊ शकतो. येत्या काही दिवसात पाऊस नाही पडला तर दुबार संकट पेरणीचे संकट शेतकऱ्यावर येणार आहे. त्यामुळे शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. तुम्ही काय म्हणाल, काय परिस्थिती आहे? अत्यंत विचित्र अवस्था निर्माण झालेली आहेत. उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यामध्ये या नांदगाव तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळं या राज्याचा जाणता राजा बळीराजा खूप अडचणीत आलेले आहेत आणि अशा अडचणीत त्याला सावरण्यासाठी पीक विम्याची मदत त्याला मिळावी अशी आशा. सोयाबीनचं पण लिस्टमध्ये नाव आहे. हा राज्य सरकारचा म्हणजे कृषी विभाग आणि विमा कंपन्या यांचा समन्वय नाही, जेणेकरून शेतकरी कोणकोणती पिकं घेतो आणि विम्याच्या लिस्टमध्ये कोणत्या कोणत्या पिकाचा विमा उतरायला पाहिजे
हा ताळमेळच नाहीत. काहीतरी विमे कोणत्या तरी पिकाचे उतरायचे आणि काही लोकांना द्यायचे, काहीला द्यायचे नाही. या संपूर्ण गोष्टीचा परिणाम या शेतकऱ्यांना वर होतोय. तुम्ही काय पीक पेरलं आणि आता परिस्थिती कशी आहे, किती एकर काय खर्च आलाय तुम्हाला? मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर जूनमध्ये सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा थोड्याशा पल्लवित झाल्या होत्या की पाऊस बऱ्यापैकी पडेल आणि कृषी विभागाचाही अंदाज होता की यावर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे. त्या आशेवर शेतकऱ्यांनी जी मकाचं पीक आहे ते पेरणी केलं, परंतु गेल्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे आज ती पिकं जी करपण्यास सुरुवात झालेली आहे आणि ती करपण्यास सुरुवात झाल्यामुळं आता शेतकऱ्यांपुढे दुबार, जर 2-3 दिवसामध्ये पाऊस आला नाही तर दुबार संकट हे आहे, दुबार पेरणी संकट हे आहे. परंतु जर शेतकऱ्याला दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर बियाणाचा प्रश्न उपस्थित होईल, खालीचा प्रश्न उपस्थित होईल. शिवाय आता 80% शेती ही यांत्रिकीकरणावर अवलंबून आहे आणि गेल्या वर्षभरात डिझेलचे भाव मागच्या वर्षी 60-65 रुपये होते, आज 95 रुपयावर आलेले आणि त्याचाही मशागतीचा जो खर्च आहे तोही त्याच्या माथी पडेल आणि आता त्याला शेती करणं, दुबार पेरणी करणं ही त्याला आर्थिक अडचणच होणार आहे आणि या पावसाने जर दडी मारली तर त्याचं आर्थिक कंबरडं मोडले जाणार आहे. एकूणच अजिंक्य, इथे जी परिस्थिती आहे या भागातली, तर शेतकऱ्यांची एकदम चिंता वाढणारी आहे, कारण पाऊस गायब झालेला आहे. बिलकुल बब्बू, असंच आमच्या सोबत राहा. शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही सध्याची परिस्थिती आहे आणि आपण याच काही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया देखील पाहिली. पाऊस जर झाला नाही तर पेरणी वाया जाणार आहे आणि दुबार पेरणीचं संकट उभं ठाकणार आहे शेतकऱ्यांसमोर. येते 8 दिवस पावसाची शक्यता नसल्याचं सांगितलं जात आहे. मोठा पाऊस होणार नाही असं सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे. याचबद्दल आपण अधिक बोलणार आहोत. आपल्या सोबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सर देखील आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण पाहतो आहोत गेले 8 दिवस पाऊस झालेला नाही आणि येते 8 दिवस मोठा पाऊस होण्याची शक्यता देखील नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे. आपण पाहिलं असेल तर मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता आणि त्यामुळे जूनच्या सुरुवातीला ज्यावेळेला मॉन्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता त्यावेळेला शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की यंदाच्या वर्षी पाऊस खूप चांगला होईल आणि पर्यायानं शेती देखील चांगली होईल. पण सध्याची आपण जर परिस्थिती पाहिली तर जून महिना जवळपास कोरडा गेल्याची स्थिती आणि जुलैचे आता पहिले 4 दिवस आपण बघितलं तर पाऊस पडत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढलेली आहे. सर, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. या संदर्भामध्ये आपण न्यूज 18 लोकमतवरती आपण 1 तारखेला जूनच्या अंदाज व्यक्त करताना हे स्पष्ट सांगितलं होतं. फक्त आपणच सांगितलं होतं की जून आणि जुलैमध्ये पावसात मोठ्या खंडांची शक्यता आहे. बरोबर. कारण असं की आपण जेव्हा महाराष्ट्रातल्या 15 स्थानिकांचा हवामानाची आकडेवारी मार्च, एप्रिल, मे ची अभ्यासली आणि आपलं जे मान्सून मॉडेल आहे त्या मॉडेलला भरली. आपण तयार केलेल्या मॉडेलला आपल्याकडे पेटंट आहे त्याचं. आता भारताचं पेटंट मला मिळालंय आणि एकमेव पेटंट आहे हे. त्या पेटंट मध्ये त्या मॉडेलनुसार जर मार्च, एप्रिल, मे मध्ये वाऱ्याचा वेग साधारणपणे 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर ताशी किंवा 3 किलोमीटर ताशी आढळला की जो 8 ते 10 किलोमीटर ताशी पाहिजे, असं जर नसेल तर लगेच लक्षात येतं की जून जुलैमध्ये मोठ्या खंडाची शक्यता आहे. आणि ही आपण घंटा वाजवण्याचं काम केलं होतं. पण एका बाजूला काय होतं, भारतीय हवामानशास्त्र विभागाने 102% पावसाचा अंदाज दिला. बरोबर. क्लायमेटने 106% दिला. शेतकरी एकदम भारावून जातात आणि पेरणीच्या तयारीला लागतात, बियाणं जमवतात, खतं जमवतात आणि पेरणीची काही वेळेला बऱ्याच वेळा घाई होते. आता याच्यामध्ये हे पण आपण सांगितलं होतं की 65 मिलीमीटर अथवा त्याहून अधिक ओलावा झाल्याशिवाय पेरण्या करू नका. परंतु काय होतं की 65 मिलीमीटर ओलावा म्हणजे नेमकं किती, हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे पडतो. आणि मग साधारणपणे 2 ते 3 फुटापर्यंत पाण्याची ओल जर जमिनीमध्ये झाली असेल तर पेरण्या कराव्यात, अशा प्रकारचं साधारणपणे आपण माहिती दिली होती. आज परिस्थिती अशी आहे, आता आपण जी चर्चा केली नाशिक, नंदुरबार, धुळे, तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा 50%च पाऊस झालाय. 50% पाऊस कमी झालाय त्या महिन्याचा जर ऍव्हरेज काढलं तर. अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या 40% पाऊस कमी झालाय, तिथला जो जूनचा ऍव्हरेज आहे त्याच्यापेक्षा कमी झालाय. ही जर परिस्थिती आहे, बाकी ठिकाणी सरासरी एवढा असेल. परंतु आता हा खंड जे आले, या खंडानंतर मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यानंतर मग पाणी कमी पडतं, पिकं सुकायला लागतात. आणि आता मला जे काही फोटो देखील शेतकऱ्यांचे येत आहेत, काल रात्री मी एका शेतकऱ्यांच्या चर्चासत्रामध्ये देखील होतो, हीच भीती व्यक्त केली जाते की आता पिकं जाणार आहेत. बरोबर. आणि पावसाचं जी सुरुवात आहे, आता साधारणपणे माझ्या
दृष्टीने मी सकाळीच आज अभ्यास करून ठेवला की साधारणपणे 8 तारखेला हवेचे दाब बदलत आहेत महाराष्ट्रावरचे. आता 1006 हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे उत्तर भागामध्ये. महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर 1008 हेक्टोपास्कल आहे, तो 1004 हेक्टोपास्कल होतोय. 2 हेक्टोपास्कलनी कमी झाल्याबरोबर वातावरण बदलेल. साधारणपणे 8 तारखेला वातावरण बदलेल. 9-10 तारखेपर्यंत बऱ्यापैकी त्यात फरक पडेल आणि 11, 12 किंवा 13 तारखेपर्यंत चांगल्या पावसाचा शक्यता निर्माण होईल जर हवेचे दाब कमी झाले तर. आणि तशी आता शक्यता दिसते. IMDचे ते पण फोरकास्ट येत असतात, मी ते पण अभ्यासत असतो की हवेचे दाब कसे कमी होत आहेत, वाऱ्याची दिशा कधी बदलते, वाऱ्याचा वेग कधी वाढतोय. आता कोकणामध्ये साधारणपणे 7 आणि 8 तारखेला पावसाला सुरुवात होते. आता कर्नाटकात पाऊस काही प्रमाणात आहे, केरळामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण आहे, ही परिस्थिती आहे. परंतु साधारणपणे 3-4 दिवसात वातावरणात बदल होईल असं मला दिसतंय. आणि आपल्याला साधारणपणे 8 तारखेला कोकणामध्ये 8-9 तारखेला चांगला पावसाची शक्यता निर्माण होईल आणि महाराष्ट्रामध्ये देखील अल्पसा पाऊस सुरू होईल जेव्हा हवेचे दाब कमी होतील तेव्हा. बरं साबळे सर, असंच आमच्या सोबत राहा. आपण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची नेमकी काय प्रतिक्रिया जाणून घेतली, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे. आपण बीडला जाणार आहोत. आपले प्रतिनिधी सुरेश जाधव सध्या आपल्या सोबत आहेत. सुरेश, आपण पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट आहे, कारण आपल्याला माहिती आहे पाऊस झालेला नाही आणि येत्या 8 दिवसांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता देखील नाही. सुरुवातीला जो पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या, पेरणी केली गेली, मात्र कुठेतरी आता पेरणी वाया जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. सुरेश, बीडमधल्या शेतकऱ्यांचं नेमकं याबद्दलचं काय मत आहे? अजिंक्य, बीडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केलेली, जवळपास 100% पेरणी पूर्ण झालेली आहे आणि हा 15 दिवसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठं संकट. माझ्यासोबत शेतकरी आहेत. काय सांगाल, काय काय अडचणी आहेत आणि आता पाऊस नाही पडला तर तुमच्या समोर कुठं संकट उभं राहणार आहे? संकट कुठलं म्हणजे काय, याला समजून पेरणी करायची म्हणजे पाऊस नाही आणि त्या पेरणी करायची, त्याला बी नाही, खत नाही, त्याला कुठून आणायचं आता? अच्छा, अशा अडचणी येतात शेतकऱ्याच्या समोर. किती खर्च येतो पेरणीसाठी? पेरणीसाठी 35,000 रुपये खर्च येतो. अच्छा, बी बियाणं वगैरे भेटलं होतं या वर्षी? भेटलं सुरुवातीला, पण आता डबल अजून पेरायचं म्हणलं तर कुठून आणायचं आता? आता काय पिकाची काय अवस्था आता सध्या? पिकाची अवस्था सध्या काय वाळून चाललेली पिकांचं आहे. पिकं वाळून चालले, सुकायला गेले. हा, सुकायला. तुमच्या सुद्धा शेतामध्ये काय पेरणी केलेली आणि काय परिस्थिती सध्या? सध्याला परिस्थिती अशी आहे, सोयाबीन पेरलेलं आहे ते सगळं आता सुकून चाललंय आणि पाऊस 15-20 दिवस झाले पावसाची परिस्थिती तिकडे यासारखी नाही. कुठं ढगाडी येणार, कुठं काही होईना, त्यामुळे फार आता डबल पेरल्याशिवाय पर्याय. पैसे डबल पेरणीसाठी कुठून उपलब्ध होणार आहे? कुठले आता हे बँकेचं कर्ज घेतलं होतं कुठं काही लोक ह्याच्यामध्ये, तर ते बी आता काही जास्त देऊ शकत नाहीत आणि असेच की मग अशा अडचणी, त्यामुळे आता द्यायला काय शक्यच नाही कुठून येणं हे करणं, पण पर्याय नाही ना पेरल्याशिवाय. मात्र सुरुवातीला पाऊस चांगला झाला होता, शेतकरी आनंदात होता, पण आता परिस्थिती फार दुःखी आहे शेतकरी. सारखं डोकं मोकळं त्याचं वाटतंय काय होतंय काय नाही. आणि 8-4 दिवसात जर पाऊस आला तर ठीक आहे, काहीतरी होईल, पण नाही जर पाऊस आला तर दुबार पेरणी करावं लागतं. आपण पाहतोय अजिंक्य, हे बीड मधले शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यासमोरचं हे संकट आहे. जवळपास बीडमध्ये जर पाहिलं तर 6,47,000 हेक्टर वरती पेरणी झालेली आहे. यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र हे जवळपास 3.5 लाख हेक्टर वरचं आहे. आणि त्यात पाहिलं तर अजिंक्य, सोयाबीन पिकासाठी जो सुरुवातीचा 1 महिन्याचा कालावधी असतो, या कालावधीमध्ये जवळपास 110 मिलीमीटर पर्यंत पाऊस त्याला असला पाहिजे, कारण सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत जर ओढा पडला तर त्याचा उत्पादनावरती मोठा परिणाम होणार असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या समोरती आता ही चिंता आहे, जर ओढा पडला तर सोयाबीन वाढणार किती, त्यातून उत्पन्न येणार किती, केलेला खर्च तरी निघणार नाही, या संदर्भात शेतकरी चिंता व्यक्त करतात. शेतकरी चिंतातूर आहे. सुरेश, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. आपण पाहिलं बीड जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत त्यांची देखील चिंता यामुळे वाढलेली आहे आणि शेतातली उभी पिकं करपतायत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण बीड मधला आढावा घेतला, मात्र बीड सारखीच परिस्थिती राज्यातल्या इतर भागांमध्ये देखील आहे. जालन्यामध्ये देखील जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसानं उसंत घेतली आणि शेतकरी त्यामुळे आता चांगलाच संकटात सापडलाय. पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकलेल्या होत्या, मात्र पावसानं त्यानंतर दडी दिल्यानं शेतकरी आता चांगलाच संकटात सापडलाय. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट आहे, त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे. अद्रकी, हळदी लावल्यात, कापसाच्या थैल्या लावल्यात, पावसाचा काही मेळ लागेना, बियाणे आणले, खतं औषधं घरी पडीत येऊन, ढेकळं जिरले नाही शेतातले आणखी,
पाऊस एक 15 दिवस झाली आता पावसाचे मान्सून वारा येऊन निघून गेला आहे. पावसाचा काही मेळ लागेना. आता शेतीतले कामं करावं कसे हे सुधारेना. उत्पन्न होईना तर समोर व्याज दर वाढत चालते तर शेतीतले धंदे व्यवसाय बंद व्हायले तर हे पाऊस नसल्यामुळं उत्पन्न नाही गणत काही. आता लागवडी केल्या सध्या पिरीच्या पाण्यावर. पावसाचा काही अंदाज लागेना आता. ब्रेकनंतर आता आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर आपण बातमी पाहणार आहोत भुसावळमधली आहे. भुसावळमधला शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडलेला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे. पाऊस नसल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय. जळगावमधली तब्बल 32% पिकं सध्या कोमेजून गेल्याचं समजतंय. पाऊस नसल्यानं पिकांना मोठा फटका बसलेला आहे. भुसावळमध्ये शेतकरी हवालदिल झाल्याचं आपण पाहतो आहोत. जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाही आहे. पाऊस कमी प्रमाणात पडत आहे आणि काही शेतकऱ्यांनी पेरणी करून टाकलेली आहे. कापूस, ज्वारी, सोयाबीन असे पेरणी करून टाकलेले आहे आणि गेले 2 आठवड्यापासून पावसाने दंडी मारलेली आहे. याच आपल्यासोबत काय शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज त्यांचे शेतातली काय परिस्थिती आहे. मला हे सांगा, पावसाने दांडी मारलेली आहे, आता कोमावरती येऊ लागलेले आहे, तर काय परिस्थिती आता आपल्या शेताची? मृग नक्षत्रात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याने अतिशय अपेक्षेने खूप महाग बियाणे खरेदी केले आणि पेरणी केली. परंतु 15 दिवसापासून पावसाने दांडी आमच्या परिसरामध्ये फार कमी प्रमाणात पाऊस होतोय. त्यामुळे पिकं आता आम्हाला दुबार पेरणीचं संकट आमच्यावर ओढवणार आहे. काय लागवड केली होती आपण? आमच्या कापूस, सोयाबीन, उडीद, तूर अशी पिकांची लागवड होती. परंतु पाऊस जर लवकर नाही आला तर आम्हाला दुबार पेरणीचं संकट आमच्यावर येऊन ठेपलेलं आहे. काय परिस्थिती तुमची शेतातली? दादा, आता आमची परिस्थिती अशी आहे की आता आम्ही जे पेरलेले जे कोंब आलेले आहे, जर ते नाही पाणी आलं तर आम्हाला डबल करावे लागेल. तर मग त्याच्यामुळे पाणी कधी आलं चांगलीच होईल, नाही तर मग आम्हाला डबल करावेच लागेल. काय पेरणी केली होती? आम्ही कपाशी पेरणी केलेली आहे. खत वाटलं, आमचं 3 एकर शेत आहे. खत टाकलं, मटेरियल टाकलं, त्याचं म्हणजे असं फायदा व्हायला पाहिजे असं काही म्हणणं नाही आमचं. नाही कधी पाणी आलं तर, पण मग पाणी कधी आलं तर चांगली गोष्ट आहे. पण मग नाही कधी आलं तर आम्हाला डबल करावं लागेल. हां, आमचं डबल करावं लागेल. याच्यापुढे हां तुमचं हे आहे. जर 1-2 दिवसामध्ये पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला दुबारा पेरणी करावं लागेल. आपल्यासोबत अजून तुम्ही काय बोलला? तुम्ही काय पेरणी केली? कसं? सोयाबीन पेरणी होती. तर सगळं बियाणं हे करलं, पण पावसानं साथ द्यायला पाहिजे. तर पाऊस नाही आला तर मग सगळं नुकसान होईल, हे होईल, डबल पेरणी करणे होईल. साधारण पावसाने किती दिवसापासून दांडी मारलेली आहे? तर बी 4-1 दिवस झाले, 4-5 दिवस झाले. पाणी पाहिजे, पाणी नाही येते. तर ते बिया नाही पाणी आलं तर ते बियाणं हे होईल, मग डबल पेरणी करावं लागेल. काही लोकांनी जे ठिबक होते ते ठिबकवरतीही लागवडी केलेली आहे आणि आज जे ठिबकची जी परिस्थिती आहे, जर पाऊस नाही आला तर त्यांचे जे ठिबकचं जो विहिरीमधलं पाणी आहे तर विहिरीतलं पाणीही सुद्धा आटलं गेलेलं आहे असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्या हे जे लोकांनी ठिबकवरती लागवड केलेली आहे पेरणीची, तर त्यांची आता परिस्थिती काय विहिरांची? ठिबकवर पेरणी केलेली आहे. थोड्याफार पावसामध्ये ठिबक लावून कपाशीची पेरणी झालेली होती, परंतु हे पाऊस लांबल्यामुळे ते विहिरीतलं पाणी आता आटलेलं आहे आणि ते ठिबकवरच्याही बहुतांशी कापूस जो आहे तो आता करपू लागलेला आहे. साधारण आपले भुसावळ तालुक्यामध्ये एकूण किती हेक्टरवरती हे पेरणी झालेली असेल? आता साधारण भुसावळ तालुक्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 हजार हेक्टरवर कापसाची लागवड होऊन गेलेली आहे. काही शेतकऱ्यांची लागवड राहिलेली आहे पावसाअभावी, परंतु ज्यांची होऊन गेलेली ते आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कापूस आणि अजून काय काय पेरणी केली असेल? कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर असे सगळं कडधान्य बहुतांशी शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन गेलेल्या आहे. आपण बघू शकतो या शेतकऱ्यांवरती दुबारा पेरणीचे संकट येऊ नये
आपण अशी आशा करूया आणि देवाकडे प्रार्थनाही करूया की लवकरच पाणी ये आणि पीक जे कोमरतं आहे त्यांना चांगल्या प्रकारे पीक येऊ दे शेतामध्ये अशी अपेक्षा करूया. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. पेरलेलं पीक कोमेजून गेल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी देताना दिसत आहेत. साबळे सरांकडे मला पुन्हा एकदा जायचं आहे. साबळे सर, महत्त्वाचे 2 मुद्दे ते म्हणजे एकतर जो प्रवास पावसाचा होणं अपेक्षित होतं महाराष्ट्रातही आणि देशातल्या इतर भागांमध्ये देखील, तो तितकासा गतीनं होताना दिसत नाहीये. काय नेमकी त्यामागची कारणं वाटतात? आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण आता जर पाहिलं सध्याची स्थिती आपण जगभरातली जर पाहिली तर अनेक जगातल्या भागांमध्ये म्हणजे उत्तर अमेरिकेचा भाग असेल किंवा अरब द्वीपकल्पाचा भाग असेल, या भागांमध्ये सध्या तापमान वाढीचं म्हणजे ऐतिहासिक तापमान वाढीचं मोठं संकट जाणवत आहे. या सगळ्याचा देखील परिणाम येत्या काळात जाणवू शकतो असं वाटतं. त्यामुळे देखील कदाचित या सगळ्या पावसाच्या स्थितीला मोठा फटका बसू शकेल असं वाटतं. काय नेमकी पुढची स्थिती असेल येत्या काही महिन्यांमधली, काय नेमका त्याबद्दलचा अंदाज आहे? एकूणच परिस्थिती संपूर्ण जगामधलीच हवामान बदलाच्या एका प्रकारामुळं संपूर्ण हवामान बदल आणि त्या अनुषंगाने जे काही आपल्याला परिणाम दिसतात, उदाहरणार्थ दुष्काळ असेल, अगर महापाऊस, अतिवृष्टी असेल, महापूर असतील, अगर गारपीट असेल, अगर चक्रीवादळ असतील, यांची संख्या आणि त्याचं प्रमाण वाढतंय आणि जे बर्फ आहे ते पण वितळत आहे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. एकूण आता मी सध्याला तरी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया ह्या सर्व शास्त्रज्ञांचे मतही जाणून घेत असतो. त्यांच्या दृष्टीनं आता हवामानाची आणीबाणी सुरू झाल्यासारखी झाली जगभर. आपण जे सांगितलं की तापमान वाढतंय मोठ्या प्रमाणात काही भागामध्ये जगातल्या, हे हवामानाची आणीबाणी सुरू झाल्यासारखा प्रकार आहे. एकूण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे हवेमधलं आहे ते वाढत चाललेलं आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण हेच हवामान बदलाला घातक ठरत आहे. एकूण जे जगामधलं जे जंगल आहे त्यातलं 55 दशलक्ष हेक्टर जंगल आशिया खंडातलं तोडलेलं आहे, आफ्रिका खंडातलं 65 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलेलं आहे आणि जवळजवळ दक्षिण आपल्या अमेरिकेमधलं, लॅटिन अमेरिकेमधलं 85 दशलक्ष हेक्टर जंगल तोड झालेली आहे. जंगल ही किंवा वनस्पती या कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी फुफ्फुसं होती, यंत्रणा होत्या, त्याच मानवाने नष्ट केल्या. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सरप्लस राहायला लागला. कार्बन डायऑक्साईड जी उष्णता आहे सूर्यापासून येणार ती धरून ठेवतो आणि त्यापासून तापमान वाढ होते. जागतिक तापमान वाढ हा त्याचाच एक संकेत आहे. आजपर्यंत आपण म्हणतो तो 0.5 अंश सेल्सिअसनी जागतिक तापमान वाढ झाली. आताची आकडेवारी अशी आहे की 1.3 अंश सेल्सिअस पर्यंत जागतिक तापमान वाढ झालेली आहे आणि 1.5 अंश सेल्सिअस हे लिमिट आहे. आता कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण देखील 400 ppm पर्यंत वाढलेलं आहे. सर्व परिस्थिती या हवामान बदलाला मोठ्या प्रमाणात जगभर घातक ठरत आहे. हवामान बदल होत आहेत आणि त्याच्यातूनच गारपीट असेल, चक्रीवादळ असतील, उष्ण लहरी असतील किंवा बर्फ वितरण असेल, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणं असेल, अगर अतिवृष्टी, अगर महापूर, या सर्व, अगर दुष्काळ, मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती. आज हा आपल्याला जो परिणाम दिसतोय मान्सूनवरती, ते मी बरेच वर्षाबद्दल बोलतोय की मान्सूनवर हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. आणि आता आपल्याला जेव्हा जून आणि जुलै हा महिना तर जास्त पावसाचा भारतातला महिना आहे. बरोबर. आज मगाशी आपण बोलल्याप्रमाणे अजून राजस्थान पर्यंत मान्सून पोहोचलेला नाहीये. दिल्लीच्या भागापर्यंत आणि काही काश्मीरचा भाग आणि काही पूर्वेचा भाग फक्त कव्हर झालेला आहे. गुजरातचा भाग काही पार्ट राहिलेला आहे कच्छचा, म्हणजे अजून मान्सून पोहोचलेला नाहीये. ही परिस्थिती मान्सूनची आहे. मान्सूनवर अतिशय मोठे परिणाम होत आहेत हवामान बदलाचे दिसतं आणि ह्या परिणामाने शेती क्षेत्र जास्त प्रभावित झालेलं आहे. कारण शेती क्षेत्र उघड्यावर आहे आणि त्याला मिळणारा जो पाऊस आहे, पाणी आहे, ते जर का वेळेला मिळालं नाही, मान्सूनवर जर त्याचे परिणाम झाले तर उत्पादन शेतकऱ्यांच्या याच्यावरती परिणाम होणार आहेत, शेतीवर परिणाम होणार आहेत, अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होणार आहेत आणि या परिणामाने अन्न सुरक्षेचा धोक्यात येणार आहे. जगामधलीच अन्न सुरक्षा धोक्यात येणार आहे अशी सध्याची तरी स्थिती आहे आणि याबाबत सगळ्यांनीच आता जागरूक होण्याची गरज आहे. बरोबर. मग बदल कशा प्रकारे रोखता येईल यासाठी जगामध्ये अनेक देशांच्या एकत्रित मिटिंग होतात, कार्यक्रम होतात, त्याच्यात काही पॉलिसी ठरवली जाते, पण कार्बन डायऑक्साईडचं रिलीजचं प्रमाण मात्र काही कमी होत नाहीये आणि त्यामुळं हवामान बदलाचा परिणाम हा
धोका पुढे कायम राहणार आहे. हा. शेती क्षेत्राला त्याचा परिणाम मोठा धोका होतोय हे निश्चित आहे. बिलकुल. आणि त्या जो पाऊस होत नाहीये किंवा हा. पावसात खंड होत आहेत, हे आपण अंदाज जो दिला होता तो वाऱ्याच्या वेगावरून दिला होता. बरोबर. पण जून जुलै मधला खंड हा खरीप पेरणीसाठी अत्यंत घातक ठरतो आणि त्याच्यामधून दुबार पेरणीचं संकट येतं. शेतकरी बिलकुल. साबळे सर, आपण अपेक्षा करूया येत्या काळात ही परिस्थिती बदलेल आणि शेतकऱ्यांवर हे जे संकट आलंय ते कदाचित टळू शकेल, पाऊस व्यवस्थित होईल आणि पीक पाणी जे आहे ते देखील व्यवस्थित होईल. सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण रामचंद्र साबळे सरांची एकंदरीतच सगळी प्रतिक्रिया पाहिली, कशा पद्धतीनं ही परिस्थिती बदलत गेली, हवामान बदल या सगळ्या परिस्थितीला कशा प्रकारे कारणीभूत आहे याची माहिती आपण जाणून घेतली. पण आपण जर पाहिलं सध्याची राज्यातल्या शेतकऱ्याची स्थिती अतिशय चिंतातूर आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपाचं एकूण क्षेत्र 4,06,234 हेक्टर आहे आणि यापैकी सर्वाधिक 3,01,594 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी 100% पेरण्या आटोपल्या. जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा आणि वाशिम या तालुक्यांमध्ये पावसानं दडी मारली आहे आणि त्यामुळं खरीपाची ही पिकं धोक्यात आलेली आहेत. जर येत्या 2 ते 3 दिवसात पाऊस पडला नाही तर 30 ते 40% खरीपाच्या पेरण्या उलटून दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवणार आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा कधी नव्हे ते जून महिन्यातच सर्व पेरण्या आटोपल्या आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. मात्र गत 15 दिवसापासून पावसानं उघडीप दिल्यामुळे या पेरण्या जे आहे ते उलटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. माझ्यासमोर व्याड येथील शेतकरी आहे, आपण यांनाच विचारूया. दादा, तुम्ही सांगा, आता पाणी तर नाही, नेमकं काय पिकाची स्थिती? 15 तारखेपासून पाऊस नाही आहे आणि 2 ते 3 दिवसात जर पाऊस नाही आला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे. दुबार पेरणी करणंच आहे. दुबार पेरणी करावं लागेल. दादा, तुम्ही सांगा, आता तुमचं पीक कसं जगवणार? कारण पाऊस नाही आणि जे पीक आहे ते करपत आहे. पीक जगवण्यासाठी इथं कुठली सिंचनाची व्यवस्था नाही. आमच्याकडे विहिरीला पाणी नाही. थोडं बहुत कोणाकडे असेल तर MSEBची लाईन चालत नाही. रात्रीचे दिवसाचे गॅप असतात ते कंटिन्यू चालत नाहीत. त्याच्यामुळं पीक जगवणे हे आमच्याकडून शक्य नाही आणि दुबार पेरणी ही 100%. दुबार पेरणीचं संकट आलं आहे. काका, तुम्ही सांगा, अगोदरच बियाण्याचं फार मोठी अडचण होती कारण मागच्या वर्षी बियाणं खराब झालं, म्हणजे सोयाबीन खराब झालं होतं. आता तुम्ही कसं नेमकं यावर हे कराल? यावर उपाय शोधण्यासाठी शेतकऱ्याला मार्गच नाही. मागच्या वर्षीच बी भिजल्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला 10,000 ते 12,000 रुपयाप्रमाणे बी विकत घेऊन पेरावं लागलं. बऱ्याच लोकांनी उशिरा पेरल्यामुळे बी डबल पेरणी होऊ नये म्हणून यानंतर बी भेटणं अवघड आहे आणि दुबार पेरणीचं सावट शेतकऱ्यावर येऊन टेकलेलं आहे. काका, तुम्ही सांगा की तुम्ही तुमचं आता पीक कसं जगवणार? कारण आता जवळपास 15 दिवस झाले पाणी नाही. 15 दिवसापासून पाणी नाही. आमच्याकडे कोणत्याच प्रकारचं साधन नाही पीक जगवण्यासाठी आणि पीक जे आहे शेवटच्या परिस्थितीत आलेलं आहे. दादा, तुम्ही सांगा, तुमचं म्हणजे सोयाबीन सर्वाधिक तुम्ही पेरलं असेल, आता ते त्याला कसं जगवणार? कारण सद्यस्थितीत पाणी नाही. 2-3 दिवस जर पाणी नाही आला तर दुबार पेरणी होऊ शकते. नाही, दुबार पेरणी तर 100% आहेच. कारण की हे जे पेरलं हे तर वाळून चाललेलंच आहे. पण आता दुबार पेरावं तर काय पेरावं? एक तर पाणी नाही आणि बियाची व्यवस्था कुठूनच होईना. पहिलं 10 ते 12,000 रुपये क्विंटलनं बी घेतलेलं होतं. आता 15,000 रुपये देऊन बी भेटत नाही. बीच नाही तर पेरावं काय शेतकऱ्यांनी? आणि पाण्याचा तर कसा विषयच नाही, आम्हाला पाणीच नाही येऊन राहिला कुठून. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे जे खरीपाचं पीक आहे ती धोक्यात आलं आहे. जर येत्या 2-3 दिवसात जर पाऊस पडला नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळणार आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, व्याड, वाशिम. धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत, कारण जून महिना संपला तरी जिल्ह्यामध्ये मुबलक पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्र संपून जुलै महिना उजाडलाय, मात्र जिल्ह्यात 80% शेतकऱ्यांच्या पेरण्या शिल्लक आहेत. शेतकऱ्यांनी बी बियाणं, रासायनिक खतं घरात आणून ठेवलेली आहेत, मात्र पाऊसच पडत नसल्यामुळं पेरणी करता आलेली नाही. आता जर पाऊस आला नाही तर हा खरीप हंगाम हातचा जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आता येऊ शकते, अशी भीती त्यांना आता भेडसावताना दिसते. आणि तिथल्या याच स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून पावसाने पाठ फिरवली आणि पावसाने पाठ फिरवल्यामुळे अद्यापही धुळे जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पेरण्या या होऊ शकलेल्या नाहीयेत. मी आहे धुळे तालुक्यातल्या एका शेतामध्ये
आणि काय नेमकी परिस्थिती आपण बघू शकता। धुळे जिल्ह्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात म्हणजे 4.25 लाख हेक्टरवरती खरं तर खरीपाचं या ठिकाणी पेरणी केली जाते। खरीप क्षेत्रामध्ये खरीप हंगाम जो या ठिकाणी त्याचं उद्दिष्ट असतं आणि यापैकी तब्बल 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावरती कपाशीची लागवड होत असते। कपाशी ही धुळे जिल्ह्यातलं सर्वात मोठं नगदी पीक आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात दरवर्षी शेतकरी जे आहेत कपाशीची लागवड करत असतात। याही वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, मुबलक पाऊस पडेल असा खरं तर अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता आणि याच भरोश्यावरती धुळे जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली। धुळे जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी खरं तर जून महिना अखेर 55% जी पेरणी ती व्हायला हवी होती, मात्र अद्यापपर्यंत धुळे जिल्ह्यात फक्त 24% पेरण्या झाल्यात। त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या देखील झाल्या आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊसच नाहीये। त्यामुळे पाऊस आला तरच खऱ्या अर्थाने या पेरण्या होतील। मी आहे आता एका शेतामध्ये, आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत, त्यांना आपण विचारणार नेमकी काय परिस्थिती, कारण की धुळे जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये अजून ढेकळं देखील फुटलेले नाहीयेत। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊसच नाहीये। त्यामुळे ज्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती आणि त्या ठिकाणी पाऊसच नाही, त्यामुळे पिकं कशी जगवायची आणि ही पिकं जर नाही जगली तर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट जे ते शेतकऱ्यांसमोर आहे। काय सांगाल तुम्ही, नेमकी काय परिस्थिती आहे? 7 जूनपासून पेरणी झालेली आहे आमची, पूर्ण ढेगाळे उभे आहेत आणि ते बाजरी कोरडो जमीन आहे माझी। कर्ज काढून सोसायटीचं पीक कर्ज काढून आम्ही ते हे घेतलेले बीजवाने आता आम्हाला कर्ज कशी फेडवायचे, जगायचं कशी, आम्हाला शासनाने आम्हाला काहीतरी मदत करायची, नाही ते आत्महत्या करण्याची पायी येणार आहे आमची। काय नेमकं पेरलं तुम्ही? दरवर्षी कसं पेरता आणि यावर्षी काय परिस्थिती नेमकी? मागच्या वर्षी खूप पाऊस होता, यावर्षी पाऊस नाही आहे। कमीत कमी 15 दिवसापासून ढेगायला पडलेले आहे आणि आम्ही रोज कपाशीला ग्लासने पाणी टाकतोय तरी ती जगवत नाही आहे, टाकीव वातासारखी होत आहे। आम्ही बाजरी पेरली, इथं बाजरी सुद्धा उतरत किंवा नाही, ती आम्हाला संकटात आम्ही पडलेलो आहे। निश्चितच एकूणच ही जी परिस्थिती ही धुळे जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये, कारण की धुळे जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये पाऊसच नाही आणि पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी नेमकं पिकं जगवायची तरी कशी असा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।